तो निरोप देण्याचा क्षण आता आलेला आहे. आपण दृश्य बघतोय, थेट दृश्य लालबागच्या राजाच्या विसर्जनाची. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा गजर आपल्याला बघायला मिळतोय. मोठ्या दिमाखात मिरवणूक पार पडली आणि त्यानंतर आता विसर्जनाची वेळ आली. अनेक गणेश भक्तांच्या डोळ्यामध्ये खरं तर पाणी बघायला मिळतंय. सुंदर अशी आतषबाजी केली जाते आणि लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय. आमचे प्रतिनिधी उदय सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया. उदय, आपण बघतोय खरं तर जसा उत्साह काल मिरवणुकीला बाहेर पडताना होता तसाच उत्साह आता सुद्धा बघायला मिळतो. मात्र डोळे जे आहेत ते पाणावलेले आहेत गणेश भक्तांचे. अगदी बरोबर आहे. अरबी समुद्राचं खारं पाणी लालबागच्या राजाच्या चेहऱ्याला आपण पाहतो की आपल्याला पाहायला मिळतं आहे. प्रेमळ वात्सल्य ती मूर्ती आहे. त्या मूर्तीच्या पायांवरती हजारो लाखोने करोडो गणेश भक्त नतमस्तक होतात, आशीर्वाद घेतात. लालबागचा राजा आणि गणेश भक्त याचं एक अतूट नातं आहे. आज दिवसभरामध्ये अनेक संकट आली, मात्र या सर्व संकटांना मात करत आज विसर्जन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या संकटांची कोणती पर्वा न करता सर्व गणेश भक्त चौपाटीवरती ज्या पद्धतीने थांबले, त्यांनी दाखवून दिलं की लालबागचा राजा हा आमचा आहे. आमच्या राजासाठी आम्ही किती वेळ थांबू, मात्र त्याचा दैत्र दीपक विसर्जन सोहळा जो आहे तो मात्र आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहू. आणि हाच विसर्जन सोहळा समोर पार पडताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. लालबागच्या राजाचा पारंपरिक दिवसचा हा विसर्जन सोहळा.